नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 11 जानेवारी 2025. सकाळची 7:15 झालेत. आपण आता कात्रज चौकात आहोत. हा कात्रज चौकचा जो प्रस्तावित उड्डाणपूल दिसतो आपल्याला संग लागला आता आपण इथून निघतो. आता साधारणपणे 15 वर्षापूर्वी या पुलासाठी जवळजवळ 65 ते 150 कोटीचा 65 ते 70 कोटीचा निधी आला होता. तो निधी एका लोकप्रतिनिधीने दुसरीकडे वळवला जिथं आवश्यकता नव्हती त्या पुलाची, आणि त्यामुळे हा कात्रजचा पूल रखडला. आणि आता हा त्याच्यापेक्षा 3 पट जास्त खर्च करून आता कात्रजचा उड्डाणपूल बांधत चालला आहे. ॲक्च्युली ह्या पुलाची गरज गुजरवाडीकडून ते डायरेक्ट सरपोतनपर्यंत पाहिजे होती, आणि असा म्हणजे प्लस आकाराचा उड्डाणपूल पाहिजे होता. तो न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत्या, हे आपण पाहू शकता. आणि याच्या अगोदर जे प्रस्थापित लोकप्रतिनिधी होते जे आता गाजावाजा करतात की आम्ही असं करू आम्ही तसं करू, त्यांच्या कार्यकाळात सत्ता त्यांच्याकडे होती, त्यांच्याकडे सत्ता होती, सगळं त्यांच्याकडे होतं, पण त्यांनी याकडे कांडोळा केला. आपण पाहू शकतो हे कात्रज चौकामध्ये हे याचं आपलं काय म्हणतात प्रवासी वाहतूक करणारे जी वाहनं आहेत, अवैध प्रवासी वाहतूक करणारे जिप्स वगैरे, त्यांच्याकडून हप्तेखोरी केली जाते. त्यामुळे इथं वाहतूक कोंडी होते. आणि ह्या फेरीवाल्यांच्या गाड्या वगैरे आपण पाहू शकता अशा रस्त्यावरती असतात, त्यामुळे रस्त्यावरती अतिक्रमण केलं जातं. हे पहा, यांच्याकडून हप्ते केले जातात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते. हा प्रश्न मार्गी लागणं आवश्यक होता. आपण पाहू शकतो याच बाजूला हे रिक्षावाले फेरीवाले, याच्यामुळे जवळजवळ 10 ते 15 फूट रस्ता त्यांनी ब्लॉक केला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना जायला रस्ता सुद्धा नसतो, अक्षरशः रस्त्यावरून जावं लागतं. आणि त्यात इथे एक दारूचं दुकान आहे, या इथं मद्यपी गर्दुले असतात, या इथं सोनल वाईन्स म्हणून कात्रज चौकात स्थलांतरातून इथं आलं. त्याच्यानंतर इथं बाजूला तनिष्का बिअर शॉपिंग म्हणून आहे, त्यात CNG वाल्यांची वाहतूक कोंडी इथंपर्यंत येते. म्हणजे किती लोकपर्यंत लक्ष नाही, काय नाही. आता इथं दारूवाले सगळी बसतात, की नेमकं पार्किंग यांच्यासाठी केलं का कोणासाठी केलं हेच कळत नाही.